बोला काय सांगणार कुठं चाललंय आपण कुठं चाललोय मी काय बोलू पाण्याला चाललो काय कार्यक्रम मुख्यमंत्री अजित पवारांचं का मुख्यमंत्री अजित पवारांची लाडकी बहीण योजना पाण्याला चाललो कुणी सांगितलं तुम्हाला तिकडे तुम्ही सांगितलं का आमच्या साबळे सरांनी सांगितलं कुठं काम करतो आम्ही प्रभाग आज सुट्टी का काम नाही आज आम्ही कामावरच आहे आम्ही फोन करूनच इथं आलोय किती वेळ सांगितले किती ते किती तिकडे कार्यक्रम ते सांगितलं नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय सांगितलं नाही आता तर आलोय आम्ही सुट्टीचं काय माहिती किती महिला आहेत फोन केलाय सांगितलं नाही हा किती महिला आहेत बस सगळे आहेत प्रभाग मधले सगळे चाललंय तुम्ही कुठं चाललं कुठे चालले तुम्ही बस मध्ये माहित नाही का तुम्हाला माहित आहे की कुठं जायचं ते काय सांगितलं कुठं जायचंय हॅलो कुठं जायचं आपल्याला ग सांगितलं राहिला कुठं राहिला मेरा कालवारीला काय कार्यक्रम आहे लाडका बहिणीचं योजना सांगितलं आम्हाला कुठं बोलवलंय तुम्हाला कुणी बोलवलं आज दादा शरद पवार किती वाजता बोलवलंय काय आम्हाला काय 7-8ला किती वाजेपर्यंत असणार हा कार्यक्रम काय सांगितलंय तसं काहीच नाही सांगितलं नाही सांगितलं टायमिंग आम्हाला कुणी सांगितलं कोण होतं आम्हाला आमच्या मुकादमाने सांगितलं तर तुम्हाला जायचं तिकडे बालेवाडी आम्ही झाडू मारतो सफाई कामगार आज सुट्टी आहे आता काय माहिती आम्हाला सुट्टी काय तर आज काम नाही आज काम नाही आम्हाला डब्या बिब्या आम्ही आणलं तर कामासाठी हा काम नाही करतात बालवाडीला पाठवलं आम्हाला आमच्या मुकादमाने मुकादम सौदागर हा कुणी बोलवलंय कुठं चाललंय बालेवाडीला काय कार्यक्रम आहे काय सांगितलं कार्यक्रम असं नाही माहिती तिथे कोणतरी साहेब येणार आहेत ना त्याच्यामुळे आम्ही चाललोय कुठं काम करता तुम्ही सफाई कर्मचारी आहेत हेगडेवाड भवन तर मग आज काम नाही का आज नाही काम कुणी सांगितलं पण तुम्हाला यायचं? आमच्या सरांनी सांगितलं सर नाव काय बरं किती महिला आहेत तुम्ही 30 असतात 30-50 असतात आपले आपला तुला बाईट देतो करायला